विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. माजी खासदार राजू शेट्टींच्या मिळालेल्या वागणुकीवरून आमदार सदाभाऊ खोत संतप्त. आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर. काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरून थेट आपल्याच सरकारवर जोरदार निशाणा साधत घरचा आहेर दिला. नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. यामुळे पोलिसांनी राजू शेट्टी यांना फरफटत नेल्याची घटना घडली. यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे माझे सहकारी राजू शेट्टी आणि इतर आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही, याबद्दल मनात तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याला अशी वागणूक देणे अत्यंत अयोग्य आहे. सदाभाऊ खोत यांनी सत्ताधारी आघाडीत असूनही सरकारच्या धोरणावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर थेट तोफ डागल्याने राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण अर्थकारण हे सगळं शेतीवरती आधारित आहे आणि भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेतीच्या भोवतानं गावोगाड्यातलं सगळं अर्थकारण फिरत असतं आणि म्हणून शेतकरी या देशाचा कणा आहे, राज्याचा कणा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जे नेते आंदोलन करत होते, माझे सहकारी राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, त्यांना या पद्धतीनं उचलून नेण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं. मोर्चा काढतो म्हणले असते तर काही अंतरापर्यंत त्यांना चालत आले असते, त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला असता, सभेमध्ये रूपांतर झालं असतं, सरकारनं चर्चेला निमंत्रण दिलं असतं तर निश्चितपणानं हा चर्चेच्या मार्गातून प्रश्न सुटला असता. पण मला वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नाला थट्टा मस्करीमध्ये जर आपण न्यायला लागलो तर निश्चितपणानं हे राज्याच्या दृष्टीनं योग्य आहे असं मला वाटत नाही.